पण कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते मी आदूच्या बर्थडेचा. बघूयात आदूच्या बर्थडेची तयारी कशी सुरू आहे. दुपार झाली आणि आमचं बलून्सचं डेकोरेशन करायचं सुरू आहे. बलून्स ग्लो करणं चालू आहे. आत्या, मामा आणि अक्षर दादा आम्ही सगळे सुरू करतो. आणि आदूला तर आज झोपायचं नाही आहे दुपारी, सो ती आमच्या तयारीमध्ये आहे. मध्ये मध्ये करते. मला पण फुगवायचा बलून, मला पण खेळायचं बलून सोबत, असं चालू आहे तिचं. आदू जरा जास्तच खुश आहे कारण रात्रीच आत्या आली होती आणि आत्याने आणि दादाने रात्रीच आदूला बर्थडेचं सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. आणि आदूसोबत दादाला फ्रीमध्ये गिफ्ट मिळालं आहे, त्याच्यामुळे त्यांचा आनंद वेगळाच आहे तो. संध्याकाळ झाली आणि आमचं डेकोरेशन रेडी आहे. आमची युनिकॉर्नची थीम आहे स्वामी, रांगोळी आणि बाकीचं डेकोरेशन तसंच केलेलं आहे. आदूचा खूप फेवरेट आहे युनिकॉर्न, सो त्याचप्रमाणे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. बघा तुम्ही किती छान डेकोरेशन केलं आणि खूप मेहनत लागली आम्हाला एवढं करायला. वाटतं एवढंच डेकोरेशन आहे पण आमचा पूर्ण दिवस गेला आहे डेकोरेशनसाठी. आणि आत्ता आधीचे केक ट्रे दिसायला सुरुवात झाली आहे. खूप गोड गोड आहेत, सगळे छोटे छोटे आहेत. आम्ही पण खूप एन्जॉय करतोय. सो आधी आम्ही ऑप्शन करून घेतो आदूला. 1 बाय 1 मी, आजी, आत्या, मामी आम्ही सगळे ऑप्शन करून घेऊ. आणि नंतर मग ज्यासाठी सगळे बसलेत वाट बघत की केक कसा आहे, सो नंतर मग ते केक कटिंग होईल. निवूची तब्येत जराशी खराब आहे आज. थोडंसं सकाळपासूनच तो शांत आहे. त्याचं पोट दुखतं असं बोलतो तो. पण आदूचा पण आनंद आहे, त्याच्यामुळे बड्डे तर करायचा होता आम्हाला. अचानक ही तब्येत खराब झाल्यामुळे थोडंसं डिस्टर्ब आहे तो. काय वातावरण थोडंसं खराब आहे त्यामुळे ही तर होणारच होतं. पण बसला आहे शांत आज, त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटते आदूला पण. कारण दादा एवढा शांत बसलेला तिला नाही सवय बघून एवढी. आणि युनिकॉर्न थीम स्पेशल केक पण आलेला आहे. बघू शकता खूपच सुंदर केक बनवला आहे आदूच्या बड्डेसाठी. आणि तिला जसा हवा होता तसा अगदी तसाच आहे युनिकॉर्न असलेला. त्याचं कलर कॉम्बिनेशन, तिच्या ड्रेसला मॅचिंग असं सगळं बनवलेलं आहे. बघा केक कसा वाटतं आम्हाला. केक कट करून झाला आहे आणि छोट्या मुलांची आवडती अशी इडली, चटणी आणि सांबार आहे आज. आणि मुलं खूप आवडीने खात आहेत. छान वाटते बघून कारण सगळ्यांचं फेवरेट आहे. ही माझ्या भावांची टीम. नेहमी माझ्या घरात काही कार्यक्रम असला तरी यांच्याशिवाय होत नाही तो. यांची मदत असतेच मला.
थँक्यू माय डिअर भावांनो, खूप मदत केली तुम्ही मला. ॲक्च्युली मिहीरची तब्येत खराब असल्यामुळे त्याला थोडंसं दवाखान्यात घेऊन जावं लागलं आणि त्याच्यामुळे मला रिटर्न गिफ्ट्स मुलांना देतानाचा व्हिडिओ नाही करता आला आहे. पण सगळ्यांना रिटर्न गिफ्ट्स मिळालेत आणि मुलांना खूप आवडलेत. आणि आत्ता मग सगळे गेले आणि फक्त मामा लोक राहिलेत. तर मामा लोकांचं आता गिफ्ट देणं चालू आहे आदूला आणि मिहीरला. आणि तुम्ही बघूच शकता त्यांची किती एक्साइटमेंट आहे की मामाने काय गिफ्ट आणलं आहे. ओ माय गॉड, काय तो आनंद, काय ती खुशी, मज्जा आहे आदूची आणि मिहीरची. त्यांचा फेवरेट गिफ्ट आणलंय मामाने. आदूसाठी स्केटबोर्ड पाहिजे होता तिला, तर तो आणून दिला. मिहीरसाठी बास्केटबॉल. ओ माय गॉड. आदूचा फेवरेट मंकी, ॲक्च्युली ती मंकीला मंती म्हणते, तिला खूप आवडला तो आणि तिच्या आवडच तो खूप क्यूट आहे. तर असा झाला आमच्या आधीचा बड्डे. आणि काही मी पिक्चर शेअर करते, ज्याचे काही व्हिडिओने मला शेअर करता आलं ते शेवटीचे मी पिक्चर शेअर करते. त्याच्यामध्ये कसा वाटला आमचा हा व्हिडिओ आणि आधीचा बड्डे सेलिब्रेशन नक्की सांगा मला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.